ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं. आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. आपल्या देशाचा कणा असलेला शेतकरी राजा हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतो. त्यामुळे या निसर्गाच्या लहरींवर, पावसाच्या पाण्यावर त्याच्या आयुष्याची वाटचाल निश्चित होत असते. अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. त्यातली प्रमुख अडचण म्हणजे पाण्याची कमतरता. पाणी नाही तर पीक नाही, उत्पादन कमी तर अडचणींमध्ये वाढ. मग अशा वेळी उपाययोजना करणं आवश्यक असतं. ठिबक सिंचन हा त्यातलाच एक महत्त्वाचा उपाय. याविषयीचं सुयोग्य मार्गदर्शन राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जलसिंचन आणि निचरा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर शैलेंद्र गाडगे यांनी केलं. आज आपण इथे जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग इथे ठिबक सिंचनचा आराखडा या विषयावर चर्चा करण्यासाठी उपस्थित आहोत. सर्वप्रथम ते काय याविषयी बोलूया. तर मित्रहो, आपल्याला कल्पना आहे की बंद नळ्यांद्वारे शेतावर उभ्या असलेल्या पिकांसाठी आपण पाणी पाठवतो आणि हे पाणी तोट्यांद्वारे झाडांच्या मुळाजवळ सोडण्यात येतं. ही एक आधुनिक पद्धत आहे आणि यालाच आपण ड्रिप इरिगेशन किंवा ठिबक सिंचन प्रणाली असं म्हणतो. खरं सांगायचं झालं तर ही ठिबक सिंचन प्रणाली मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी अवलंबन करणे आवश्यक आहे. आणि खरं तर आजची जी परिस्थिती शेतकऱ्या मित्रांना समोर जावं लागतं आहे त्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी आहेत. एक तर पाण्याचं शॉर्टेज किंवा दुर्भिक्ष आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्पादन कमी होत चाललेलं आहे. अशामध्ये आपल्याला अशी एक प्रणाली पाहिजे ज्यामध्ये आपल्याला कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकेल आणि ठिबक सिंचन प्रणाली हे त्याला एक उत्तर असू शकतं. परंतु आपण असं बघतोय की बऱ्याचदा शेतकरी बांधव ठिबक सिंचन प्रणालीचं अवलंबन करतात आणि काही कालांतराने ती सोडून देतात. तर याला कारण काय? तर खरं सांगायचं तर बऱ्याच अंशी याला कारण शेतकरी स्वतःच असतात. कारण त्या ठिबक सिंचन प्रणालीचा आराखडा योग्यरित्याने किंवा योग्य माणसांकडनं बनवून घेतलेला नसतो आणि अशा वेळेला 2 किंवा 3 वर्षानंतर किंवा बऱ्याचदा एका वर्षामध्येच किंवा एका सीझनमध्येच ती ठिबक सिंचन प्रणाली गुंडाळून ठेवली जाते. तर आपण आज बघूया की हे ठिबक सिंचन प्रणालीचा आराखडा कसा तयार केला जातो, त्यातील महत्त्वाचे भाग कोणते आणि त्याला कसं योग्य प्रकारे तो आराखडा कसा करून घ्यायचा. शेतीसाठी, पिकांसाठी पाणी अतिशय महत्त्वाचं हे तर आपल्याला माहीतच आहे. मग हे पाणी पिकांना देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंबही केला जातो. प्रचलित प्रवाही सिंचन पद्धतीचा वापर केला तर पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. कारण हे पाणी बऱ्याच प्रमाणात मुळांपर्यंत जरी गेलं तरी अधिक खोलवर जाऊन ते जमिनीतच मुरतं. हा अपव्यय टाळण्यासाठी कार्यक्षम प्रणालीचा वापर करणं आवश्यक असतं आणि ठिबक सिंचन पद्धती ही 90 ते 95% कार्यक्षम प्रणाली म्हणून सिद्ध झाली आहे. हे सांगत आहेत डॉक्टर शैलेंद्र गाडगे. मित्रहो, ठिबक सिंचन प्रणालीचा जास्तीत जास्त अवलंबन शेतकऱ्यांनी का करावा या विषयाबद्दल आपण 2 शब्द बोलूया. आपल्याला कल्पना आहे की प्रचलित प्रवाही पद्धत ज्याला आपण फ्लड इरिगेशन म्हणतो, या सिस्टीममध्ये किंवा या प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी वापरलं जातं आणि हे पाणी खोलवर जाऊन मुळांच्या कक्षेबाहेर जातं आणि त्यामुळे होतं काय की ह्या पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत असतो. प्रवाही सिंचन प्रणालीची कार्यक्षमता ही फक्त 40 ते 50% असते. तोच आपण समजा स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम किंवा तुषार सिंचन पद्धत म्हणतो त्याला, त्या प्रणालीची कार्यक्षमता जवळपास
80% असते, परंतु ठिबक सिंचन पद्धती जी आहे याची कार्यक्षमता जवळपास 90 ते 95% असू शकते. हे जे पाण्याचा अपव्यय होत असतो हे थांबवायचं असेल तर आपल्याला एक कार्यक्षम प्रणाली पाहिजे आहे. या उपर दुसरी गोष्ट सांगायची झाली तर एक असं आहे की ही जे खाली जाणारं पाणी आहे हे कालांतराने जमिनीला शारवट आणि चोपण बनवते आणि नंतर ह्या जमिनी खराब होतात. हे टाळायचं असेल तर आपल्याला ठिबक सिंचन प्रणाली ही वापरलीच पाहिजे. ठिबक सिंचन पद्धत ही शेतकऱ्यांसाठी का फायद्याची आहे हे स्पष्ट करताना डॉक्टर गाडगे यांनी या पद्धतीचे मोलाचे फायदे समजावून सांगितले. या व्यतिरिक्त ठिबक सिंचन प्रणालीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर मजुरांची बचत होते. मजुरांवर होणारा खर्च हा मोठा असतो शेतीमध्ये अर्थात, आणि त्याच्यामध्ये बचत करण्यासाठी ठिबक सिंचन प्रणाली ही चांगली प्रणाली आहे. त्या उपर आपल्याला या प्रणालीमध्ये खत विद्राव्य स्वरूपाचे जे खतं आहेत ते देता येतात आणि ते कमी प्रमाणात खतं लागतात आणि खत देण्याची जी मजुरी आहे त्याच्यामध्ये पण बचत होऊ शकेल. तसेच आपण बघतो की ठिबक सिंचन प्रणालीमध्ये जवळपास 40 ते 50% पाण्याची बचत आणि उत्पादकतामध्ये जवळपास 50% पेक्षा जास्ती आपल्याला उत्पादन मिळू शकते. तर अशी ही प्रणाली शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतकरी बांधवांनी अवलंबन केली पाहिजे. तर आजच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकरी बांधवांच्या ज्या अडचणी आहेत त्यातून काही मार्ग काढू शकू. ठिबक सिंचन पद्धत त्याचा शेतकऱ्यांना होणारा फायदा याविषयी मार्गदर्शन करत असताना या ठिबक सिंचन पद्धतीचा आराखडा म्हणजे नेमकं काय हे सांगताना डॉक्टर शैलेंद्र गाडगे म्हणाले, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठिबक सिंचन प्रणालीची उच्च कार्यक्षमता मिळवण्याकरता आपल्याला योग्य व्यासाची नळी आपल्याला आवश्यक असते. यामध्ये उपनळी ज्याला आपण लॅटरल म्हणतो, उपमुख्य नळी ज्याला आपण सबमेन म्हणतो आणि मेन लाईन यांची योग्य लांबी, योग्य व्यासाचं निवड करणे, त्याचप्रमाणे त्यांची शेतावरती योग्य मांडणी करणे आणि त्यानंतर शेतावरील मांडणी केल्यानंतर आवश्यक अश्वशक्तीचा पंपाची निवड करणे, या प्रणालीला आपण ठिबक सिंचन प्रणालीचा आराखडा तयार करणे असं म्हणतो. हा आराखडा तयार करत असतानाच शेतीविषयक माहिती असणंही अत्यंत आवश्यक आहे. शेतीतली माती, पिकं, शेती क्षेत्राचा उतार वगैरे गोष्टी आणि परिसरातील हवामान विषयक माहिती या सगळ्या गोष्टींचं महत्त्व आराखड्याच्या दृष्टीनं डॉक्टर गाडगे यांनी विशद केलं. तर यासाठी महत्त्वाच्या आपल्याला काही गोष्टी ज्या लागतात त्या म्हणजे सर्वप्रथम शेती संदर्भातली माहिती, म्हणजे आपलं शेताचे क्षेत्रफळ किती आहे, कशा लांबी रुंदी किती आहे, उतार किती आहे, उतार कोणत्या दिशेला आहे आणि कंटूर मॅप आपल्याला शेताचा लागतो जर का उतार जास्ती असेल, 5% जास्ती असेल तर. त्या व्यतिरिक्त आपल्याला जी माहिती लागते ती म्हणजे शेतीच्या मातीबद्दल, कशा प्रकारची माती शेतामध्ये आहे, मध्यम प्रकारची आहे, हलक्या प्रकारची आहे की भारी प्रकारची माती आहे, त्याची पाणी धारण करण्याची क्षमता किती आहे याची माहिती देखील आपल्याला पाहिजे असते. या व्यतिरिक्त आपल्याला दुसरी जी माहिती पाहिजे असते ती म्हणजे पिकासंदर्भातली माहिती. कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे, पिकाचं वय किती आहे, त्यानंतर त्या पिकाचा पीक गुणांक किती आहे आणि महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे 2 ओळींमधलं अंतर आणि एका ओळीमधील 2 झाडांमधलं अंतर. त्याचप्रमाणे आपल्याला पिकाची संवेदनशील टप्पा कोणता आहे याच्याबद्दल माहिती असणं आवश्यक असतं. त्यानंतर दुसरी जी माहिती असते ती म्हणजे पाण्याबद्दल, पाण्याचं स्तोत्र काय आहे, तिथे किती उपलब्धता आहे आणि पाण्याचं पृथक्करण म्हणजे त्याच्यामध्ये क्षार किती आहे, त्यामध्ये शेवाळ आहे का, इत्यादी बाबींची माहिती, सखोल माहिती असणं आवश्यक असतं. तशाच प्रकारे हे पाणी आपल्याला किती तास उपलब्ध होऊ शकतं आणि त्यास पाणी उपलब्ध होत असताना सोबतच आपल्याला पंप लागत असतो, तर त्या पंप ऑपरेट करण्यासाठी आपल्याला वीज किती तास उपलब्ध आहे ही माहिती देखील आराखडा तयार करण्यापूर्वी आपल्याला आवश्यक आहे. दुसरी आपल्याला अजून एक जी माहिती लागते ती म्हणजे परिसरातील हवामानाबाबत. यामध्ये दररोज होणारे बाष्पीभवन आणि पडणारा पाऊस या 2 गोष्टींची माहिती प्रामुख्याने अत्यंत आवश्यक असतं. आराखड्याची माहिती देत असतानाच डॉक्टर गाडगे यांनी राहुरीच्या परिसरात फुललेल्या नर्सरीचंही दर्शन घडवलं. फुलांमध्ये औषधी फवारणी करत नसल्यानं
तण व्यवस्थापन कसं करतात आणि कशा प्रकारचं सिंचन करून ही फुलझाडं फुलवली जातात याची खूप सुंदर माहिती डॉक्टर गाडगे यांनी दिली. ड्रिप सिस्टीम इरिगेशनमध्ये आपल्याला ज्यावेळेला फुलशेती करायची असते त्यावेळेला त्याची निगा राखताना तण व्यवस्थापन एक महत्त्वाचा मुद्दा असतो आणि तण व्यवस्थापनामध्ये आपल्याला वेळोवेळी तण हाताने उपटून काढावं लागतं, कारण शक्यतो फुलांमध्ये आपण इन्सेक्ट औषधी फवारणी हे ठेवत नाही. आमची माती आमची माणसं. ठिबक सिंचन पद्धतीचा आराखडा तयार करत असताना कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करायला हवा हे सांगताना ट्रिपल तोट्यांची संख्या कशी ठरवावी याविषयी डॉक्टर गाडगे यांनी सोदाहरण स्पष्टीकरण दिलं. सर्वप्रथम म्हणजे ठिबक सिंचन आराखडा तयार करताना एका विभागामधील प्रणालीच्या विभागामधील 2 तोट्यामधील जे प्रवाहाचा डिफरन्स किंवा डिस्चार्ज व्हेरिएशन जे आहे हे 10% जास्ती नको किंवा 2 तोट्यांमध्ये दाब जो उपलब्ध आहे त्या दाबामधलं व्हेरिएशन ते 20% जास्ती नको. आणि हे कशाकरता आवश्यक आहे तर आपल्याला जी उच्च कार्यक्षमता जी अपेक्षित आहे म्हणजे 95% पर्यंत जी कार्यक्षमता अपेक्षित आहे ते कार्यक्षमता मिळवण्याकरता हा जो दाब आहे हा आटोक्यात असायला पाहिजे. आणि त्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला हे आराखडा जवळपास 6 अलग अलग मुद्द्यांमध्ये विभाजून घ्यायचा आहे. पहिला मुद्दा म्हणजे की ठिबक सिंचन पद्धतीसाठी तोट्यांची निवड करणे. तर आपण बघतोय की मार्केटमध्ये विविध प्रकारच्या तोट्या उपलब्ध आहे. त्यातली काही तोट्या ज्या आहे ह्या लॅटरल किंवा उपनळी ज्याला आपण म्हणतो त्यावरती बसवल्या जातात आणि काही तोट्या मात्र लॅटरलच्या आतमध्ये बसवल्या जातात आणि त्या तोट्यांना आपण ऑनलाईन किंवा इनलाईन ड्रिपर्स असे म्हणतो. शक्यतो आपण भाजीपालासारखी पिके किंवा जे हंगामी पिके आहेत याच्यासाठी इनलाईन टाईपचे ड्रिपर्स वापरतो, परंतु फळझाडांसाठी जिथे 2 झाडांमधील अंतर जास्ती असतं अशा वेळेला आपण ऑनलाईन टाईपचे ड्रिपर वापरतो. आता हे ड्रिपर्स वापरताना आपल्याला प्रामुख्याने काय काळजी घ्यायची असते की प्रत्येक ड्रिपरमध्ये आवश्यक प्रवाह आपल्याला पाहिजे तो असला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक काय आहे की आपण ड्रिपरची योग्य निवड केली पाहिजे. तर ही निवड करताना आपण प्रामुख्याने कोणतं पीक आहे ते किती अंतरावर आहे आणि कोणत्या जमिनीत आहे ह्या गोष्टींचा आपण समावेश करत असतो. तर इथे आपण बघूया की अलग अलग जे प्रवाहाचे ड्रिपर्स आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते कोणते आहेत. तर आपल्याला मार्केटमध्ये आता 2 लिटर प्रति तास, 4 लिटर प्रति तास, 8 लिटर प्रति तास असे अलग अलग प्रकारचे ड्रिपर्स मार्केटमध्ये उपलब्ध असतात. तर ह्या तोट्या ज्या आहेत ह्या अलग अलग जमिनीमध्ये कसे काम करतात ते बघूया. आता समजा आपण घेतलं हलकी जमीन आणि एक तोटी असेल तर त्या हलक्या जमिनीमध्ये पाण्याचा जो प्रसार होतो किंवा जे स्प्रेडिंग होतं हे कमी होतं, परंतु भारी जमिनीमध्ये हे स्प्रेडिंग जास्ती होतं. तर त्याच्यामुळे काय होतं की आपण हलक्या जमिनीमध्ये ठराविक क्षेत्र ओलीत करायचं असेल तर आपल्याला जास्ती ड्रिपर्स लागतात आणि तेच भारी जमिनीमध्ये कमी लागतात. त्या उपर अनेक प्रकार जो असतो तो म्हणजे प्रेशर कॉम्पेन्सेटिंग आणि नॉन प्रेशर कॉम्पेन्सेटिंग टाईपचे ड्रिपर्स. तर याच्यामध्ये प्रेशर कॉम्पेन्सेटिंग ड्रिपर शक्यतो आपण ज्यावेळेला क्षेत्र आपलं 5% जास्ती उतार असलेलं असेल किंवा जमिनी खालीवर असेल तर अशा ठिकाणी समप्रमाणात पाणी मिळावं म्हणून आपण प्रेशर कॉम्पेन्सेटिंग ड्रिपर वापरतो. परंतु सपाट जमीन असेल तर मात्र आपण नॉन प्रेशर कॉम्पेन्सेटिंग ड्रिपर वापरतो. इथे एक लक्षात घेणं आवश्यक आहे की नॉन प्रेशर कॉम्पेन्सेटिंग ड्रिपर हे प्रेशर कॉम्पेन्सेटिंग ड्रिपरपेक्षा स्वस्त असतं. त्यामुळे अनावश्यकरित्या प्रेशर कॉम्पेन्सेटिंग ड्रिपर वापरण्याचा अट्टहास ठेवू नये. साधारणतः आपण असं बघतो की कोणत्याही पिकासाठी ओळ असेल तर त्या ओळीचा पूर्ण भाग ओला झाला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक आहे की ड्रिपर्सचं अंतर त्या पट्ट्यामध्ये योग्य प्रमाणात असायला पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर भारी जमीन जर का असेल तर हे 2 ठिबक
तोट्यांमधलं अंतर 75 सेंटीमीटर, मध्यम जमिनीमध्ये जवळपास 60 सेंटीमीटर आणि हलक्या जमिनीमध्ये 30 सेंटीमीटर हलक्या जमिनीमध्ये 45 सेंटीमीटर इतकं ठेवतो. परंतु कधीकधी अत्यंत हलक्या जमिनीमध्ये हे 30 सेंटीमीटर देखील ठेवणे आवश्यक पडते. आणि फळझाडांसारखं पिकं असतील तर आपल्याला जोड ओळी पद्धतीमध्ये लागवड केल्यास आपल्याला ह्या ड्रिप संचाची किंमत देखील कमी करता येते. एकदा का लॅटरल, मेन लाईन आणि सब मेन लाईनची निवड केली की योग्य मांडणी करणं आवश्यक असतं. हे काम करताना काय काळजी घ्यावी, त्याचा काय फायदा होतो हे समजलं तर शेतकऱ्याच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतावरील उपनळी, उपमुख्य नळी आणि मुख्य पाईप किंवा मेन लाईन ज्याला आपण म्हणतो याची रचना आणि त्याची निवड. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर शक्यतो आपण जे 1 हेक्टर एरिया असेल तर त्यासाठी काही थंब रूल्स आपण वापरतो. तर लॅटरलची जी लांबी, सबमेनला आपण लॅटरल जोडत असतो तर लॅटरलची ही लांबी सबमेनच्या एका साईडला समजा 12 mm ची लॅटरल असेल तर त्याची जवळपास 30 मीटरपर्यंत असते. ती समजा 16 mm ची आपण लॅटरल घेतली तर ती 60 मीटरपर्यंत लांब असू शकेल आणि 20 mm ची लॅटरल आपण घेतली तर 100 मीटर लांब असू शकेल. परंतु हे थंब रूलप्रमाणे झाले. याच्यासाठी आवश्यक असं आहे की आपण योग्य त्या सूत्राचा वापर करून, इथे आपण हॅझन विलियम सूत्र वापरलं जातं, याचा वापर करून आपण त्या लॅटरलची लांबी आणि व्यास निवडत असतो. अशाच प्रकारे आपण सबमेन आणि मेनचे देखील आपण व्यास आणि लांबी निवडत असतो. याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की सबमेन हे जास्तीत जास्त 100 मीटरपर्यंत लांब असते आणि याच्यासाठी आपण 40 mm पासून तर 63 किंवा 75 mm व्यासाचं PVC पाईप आपण वापरतो आणि मेन लाईन असेल तर हा 50 mm पासनं तर 90 किंवा त्यापेक्षाही जास्ती व्यासाचा पाईप असू शकेल. मेन लाईनची लांबी हे शक्यतो पाण्याचं स्रोत कुठे आहे आणि ते शेतामध्ये आहे की शेताबाहेर आहेत तर याच्यावर अवलंबून असतं. आणि मेन लाईनचं महत्त्वाचं कार्य म्हणजे उपलब्ध स्त्रोतपासनं पाणी शेतापर्यंत आणणे आणि त्या उपर नंतर ते सबमेन मध्ये वाटप करणे आणि सबमेन पासनं लॅटरलला आपण लॅटरल जोडलेले असतात तर लॅटरलद्वारे ते पाणी प्रत्येक झाडापाशी पोहोचत असतं. एक वेळा आपण लॅटरल, सबमेन आणि मेन लाईन याची लांबी व व्यास निवड केली की त्यानंतर याची आपण योग्य प्रकारे मांडणी करायची असते. मांडणी म्हणजे काय तर समजा शेतामध्ये उतार जास्ती असेल तर आपल्याला म्हणजे 5% जास्ती उतार असेल तर हे लॅटरल्स जे आहेत ह्या नेहमी आपल्याला उताराला आडव्या असायला पाहिजेत आणि शक्यतो ते कंटूर लाईनवरती किंवा समपातळीच्या रेषेवर असायला पाहिजेत. आणि अशा वेळेला आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण प्रेशर कॉम्पेन्सेटिंग ड्रिपर्स किंवा तोट्या वापरतो. परंतु समजा शेत कमी उताराचं असेल तर अशा वेळेला मात्र आपण नॉन प्रेशर कॉम्पेन्सेटिंग ड्रिपर्स वापरतो. परंतु एक काळजी अशी घ्यायची असते की समजा 1% किंवा 2% इतकंच उतार असेल तर आपली सबमेन हे शेताच्या मध्यभागी न ठेवता आपण 40% हे वरच्या साईडला आणि 60% खालच्या साईडला अशा प्रकारे ठेवू शकतो. याच्यामध्ये फायदा असा होतो की आपल्याला जे समप्रमाणात पाणी वाटप करायचं असेल त्याचं ध्येय आपलं पूर्ण होत असतं. आपण ठिबक सिंचनच्या विविध घटकांबद्दल चर्चा करतोय. आपण यापूर्वी बघितलंय की ठिबक सिंचन प्रणालीमध्ये लॅटरल ज्याला उपनळी म्हणतो, सबमेन उपमुख्य नळी आणि मेन लाईन म्हणजे मुख्य नळी याचा समावेश असतो. या व्यतिरिक्त बाकी जे घटक लागतात त्यामध्ये एक पंप असतो. विहिरीमध्ये हा पंप बसवलेला आहे इथे आणि त्या पंपाद्वारे योग्य दाबावर पाणी आपल्याला ह्या पाईपमध्ये इनलेटला मिळतंय. इनलेटमधनं आलेलं पाणी आपण ह्या सँड फिल्टरला देतो आणि सँड फिल्टरमध्ये क्लीन झालेलं पाणी याच्या खालती आउटलेटकडे जातं. सँड फिल्टरच्या पहिले आपण इथे वेंचुरी दिलेली आहे. ह्या वेंचुरीचा उपयोग म्हणजे विद्राव्य खतं आपल्याला ह्या प्रणालीद्वारे द्यायचे झाले तर ह्या वेंचुरीद्वारा आपल्याला देता येतं. त्यानंतर ह्या सँड टँकला आपल्याला क्लीन करायचं झालं तर बॅक वॉशिंग करावं लागतं आणि त्यासाठी आपण इथे बघूया हे 3 प्रकारचे वॉल्व्स दिलेले आहेत. हा इनलेट वॉल्व,
हा बॅकवॉशिंगसाठी ॲक्टिवेट करायचा वॉल्व आणि हा आउटलेट वॉल्व. तर ज्यावेळेला आपल्याला बॅकवॉशिंग करायचं असतं त्यावेळेला आपण हा इनलेट वॉल्व बंद करतो, हा वॉल्व ओपन करतो आणि हा वॉल्व बंद करून देतो. आणि इथे जे आउटलेटला एक वॉल्व दिलेला आहे हा वॉल्व सुरू करतो, जेणेकरून पाण्याचा प्रवाह जो आहे तो बदलतो, म्हणजे पाणी खालनं वरती येतं आणि यात जे काही गाळ साचलेला असेल तो गाळ आपण ह्या आउटलेटद्वारे बाहेर काढतो. फ्लशिंग झाल्यानंतर पाणी पूर्ववत आपण हा वॉल्व बंद करतो आणि हा वॉल्व सुरू करतो, म्हणजे पाणी पूर्ववत दिशेने प्रवाह करायला सुरुवात होतं. आमची माती आमची माणसं. ठिबक सिंचन पद्धतीचा आराखडा तयार करत असताना शेती क्षेत्राचे वेगवेगळे भाग करणं आवश्यक असतं. तसंच योग्य व्यक्तीकडूनच हा आराखडा तयार करून घेणं आवश्यक असतं. योग्य तांत्रिक माहिती असणारी व्यक्ती जशी यासाठी महत्त्वाची, तसंच या प्रणालीसाठी लागणारे घटकही शासन मान्य असणं गरजेचं. ही आखणी करत असताना आपण क्षेत्राचं विविध विभागांमध्ये आपण विविध भाग करत असतो. हे भाग करण्याचं आवश्यक याच्यासाठी आहे की जेणेकरून आपल्याला कमी व्यासाचे पाईप्स लागतील आणि प्रणालीची जी खर्च आहे तो कमी होईल. तर आणि प्रत्येक क्षेत्रासाठी आपण एक स्वतंत्र वॉल देत असतो. हा आराखडा तयार करताना शक्यतो योग्य तांत्रिक माहिती असलेल्या माणसाकडूनच आराखडा तयार केला पाहिजे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या ठिबक सिंचन प्रणालीसाठी जे काही घटक लागतात हे सगळे घटक शासन मान्य ISI मार्क असेच असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला हे ठिबक सिंचन प्रणाली जास्त योग्यरित्याने वापरता येईल, कार्यक्षमप्रमाणे वापरता येईल आणि जास्ती दिवस ही सिस्टीम कार्यान्वित ठेवता येईल. आराखडा योग्य पद्धतीने केला गेला नाही तर त्याचे तोटेही होऊ शकतात. समजा आपण योग्य व्यासाच्या उपनळीची निवड नाही केली तर काय होतं, तर महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये अनावश्यक हेडलॉस होतं आणि हे अनावश्यक हेडलॉस झाल्यामुळे जे समप्रमाणात आपल्याला पाणी अपेक्षित असतं तोट्यांद्वारे ते मिळत नाही आणि संचाची कार्यक्षमता कमी होते. पण हे समजा व्यास जास्ती असेल तर मात्र अनावश्यक प्रणालीचा जो खर्च आहे तो वाढतो. आणि तशाच प्रकारे लॅटरल्समध्ये देखील समजा व्यास योग्य नसेल, कमी घेतलेलं असेल तर मग हेडलॉस वाढतो आणि कार्यक्षमता संचाची कमी होते. परंतु व्यास जर का जास्ती घेतलं असेल तर मात्र कार्यक्षमता जरी जास्ती मिळत असली तरी प्रणालीचा जो खर्च आहे तो जास्ती होतो. प्रणालीवरती जो आपण कॉस्ट म्हणतो प्रणालीची ती जास्ती होते. त्याचप्रकारे आवश्यक अश्वशक्तीपेक्षा जास्त अश्वशक्तीचा पंप आपण घेतला तर विजेचा खर्च वाढतो आणि कमी अश्वशक्तीचा पंप घेतला तर मात्र आपण आवश्यक दाब देऊ न शकल्यामुळे संचाची कार्यप्रणाली कमी होते. त्याचप्रकारे आपण असं पण बघतो की निकृष्ट दर्जाचे समजा घटक या प्रणालीमध्ये वापरले तर देखभालीचा खर्च हा वारंवार करावा लागतो आणि तो खर्च देखील जास्ती होतो. आणि त्यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे आरेखन, आराखडा आणि घटक हे योग्य प्रकारचेच असायला पाहिजे. आणि या विषयामध्ये अजून आपल्याला काही माहिती पाहिजे असले आपण जलसिंचन व निचरा विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे प्रत्यक्ष किंवा फोनवर संपर्क साधू शकता. एकंदरीतच ठिबक सिंचन पद्धतीचा योग्य आराखडा तयार करून त्याचा वापर शेतकरी राजानं केला तर शेतशिवार नक्कीच हिरवगार होईल आणि या शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंदाचं कारंज फुलेल, हे नक्की.